अहिल्यानगर मंगलगेट परिसरात संविधान दिन उत्साहात साजरा। सुनील क्षेत्री यांच्या पुढाकाराला नागरिकांची मोठी दाद। भारतीय संविधान निर्मितीची उजळणी, बाबासाहेबांच्या महान कार्याला अभिवादन। अहिल्यानगर छत्रपती शाहू महाराज मागासवर्गीय विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रभारी सुनील क्षेत्री यांच्या वतीने मंगलगेट परिसरात संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करून संविधान दिन साजरा करण्यात आला। संविधान निर्मितीबाबत बाबासाहेबांच्या ऐतिहासिक योगदानाची उजळणी कार्यक्रमात वक्त्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सादर झालेल्या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले। 2 वर्ष 2 महिने आणि 17 दिवसांच्या अखंड परिश्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांवर आधारित सर्वसमावेशक संविधान दिल्याचे गौरव उद्गार काढण्यात आले। भारतासारख्या 6,500 जाती, विविध संस्कृती, भाषा आणि परंपरा असलेल्या देशाला एकत्र बांधणारे संविधान तयार करणे हे बाबासाहेबांचे अद्वितीय कार्य असल्याचे वक्त्यांनी नमूद केले। जगातील अनेक देशांना आपले संविधान वारंवार बदलावे लागले, मात्र भारताचे संविधान आजही लोकशाही अधिक सक्षम करणारे आहे, असे मत व्यक्त झाले। बाबासाहेबांच्या जागतिक मान्यतेचा उलगडा वक्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचाही उल्लेख केला। सौदी अरेबियामधील त्यांना समर्पित लायब्ररी, अमेरिकन विद्यापीठात मिळालेली विद्वत्तेची दाद आणि जगातील श्रेष्ठ विद्यार्थ्यांमध्ये त्यांची नोंद या सर्व गोष्टी त्यांच्या प्रतिभेची जागतिक पातळीवरील स्वीकृती दर्शवतात। या कार्यक्रमाला सामाजिक व स्थानिक पातळीवर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। काँग्रेस पक्ष छत्रपती शाहू महाराज मागासवर्गीय विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रभारी सुनील क्षेत्री, रमेश सानप, नईम शेख, नामदेव लंगोटे, चंद्रकांत शिंदे, हरपाल सिंग, एजाज खान, आरिफ शेख, मुन्ना गठाणी, PSI गुंजाळ तसेच परिसरातील विविध कार्यकर्ते आणि नागरिक या सर्वांनी संविधानाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले। संविधानातील मूल्यांचे पालन करून समाजात समता आणि ऐक्य वाढविण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाच्या समाप्तीला वक्त्यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे भारतीय लोकशाहीचे बळकटीकरण करणारे आधारस्तंभ आहे। त्यांच्या विद्वत्तेचे, परिश्रमांचे आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे स्मरण ठेवत संविधानाचे मूल्य समाजात रुजवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे, असे सुनील क्षेत्री यांनी सांगितले। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। आज 26 नोव्हेंबर दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान सादर केलं होतं। 26 नोव्हेंबर 1950 बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधान सादर केलं त्यावेळेस आपल्या देशाचे अर्थ दळणवळण हा जो व्यवहार जो आहे हा अंमलात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो परिश्रम, जो 2 वर्षे 2 महिने 17 दिवस जे परिश्रम करून बाबासाहेबांनी संविधान सादर केलं, त्याच्यात जी बाबासाहेबांना जे कष्ट, जे धर्मनिरपेक्ष जे राष्ट्र बनवायचं होतं, तो समता, बंधुता आणि न्याय ह्या आधारावर बाबासाहेबांनी हे संविधान तयार करून पहिले पंतप्रधान भारताचे पंडित नेहरू यांना स्वाधीन केलं। त्यानंतर काही मनुवाद्यांनी असा प्रयत्न केला का बाबासाहेबांनी संविधान लिहिलंच नाही, हे BN रावनी लिहिलं म्हणून। BN राव हे सल्लागार होते, ते सदस्य नव्हते सदनाचे, लोकसभेच्या, म्हणून त्यांचा आणि ह्या गोष्टीचा काही पण लोक अपप्रचार, खोटा प्रचार करून दाखवतात। आणि बाबासाहेबांना जरी आपल्या भारतात जरी कोणी नाकारत असेल तर बाबासाहेबांना संपूर्ण जगाने आपलंसं केलेलं आहे। सौदीचा राजा त्या ठिकाणी बाबासाहेबांची इतकी मोठी लायब्ररी, एक जगात अशी लायब्ररी नाही। ज्या अमेरिकेच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेबांना तिथं फर्स्ट म्हणून 100 विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेब फर्स्ट आले होते। आणि त्यावेळेस बाबासाहेबांना जगातले 100 विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेब फर्स्ट आले। तर ह्या ठिकाणी बाबासाहेब इंग्रज असताना बाबासाहेबांना का त्यांनी विचारलं होतं बाहेर देशात इंग्लंडमध्ये तयार करू आम्ही राज्यघटना, तर त्यावेळेस पंडित नेहरूंनी प्रयत्न केला, पण ती राज्यघटना ती 105 पानाचीच झाली होती।
आणि ते आपल्या देशाला ती पुन्हा परवणारी होते, कारण आपल्या देशाला हा 6,500 जातीचा देश आहे, विविध जातीने नटलेला देश आहे. म्हणून बाबासाहेबांना मग गांधींनी सांगितलं नेहरूंना का बाबासाहेबच एक असे व्यक्ती आहेत का त्यांना पूर्ण अभ्यास आहे ह्या गोष्टीचा. म्हणून बाबासाहेबांनी एकट्यांनी जेवढे 7 सदस्य होते, 6 सदस्य होते, त्या 6 सदस्यांना सगळ्यात पहिलं तर व्ही एन राव जे होते हे केव्हाच त्या समितीतून बाहेर निघले होते. अयंगर होते, मौलाना म्हणून काहीतरी एक चांगले व्यक्ती होते, अयंगर होते, असे 2-3 साऊथचे होते, असे बरेच लोक बाहेर निघले आणि शेवटी एकट्या बाबासाहेबांच्या अंगावर येऊन संविधानाची जबाबदारी पडली. मग बाबासाहेबांना घुटण्याचा आधार सुद्धा झाला, कारण बाबासाहेब रात्रभर हा संविधान, त्याच्यानंतर आरक्षण, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात नमूद केल्यानंतर आपल्या देशाला हे संविधान सादर करता आलं. म्हणून आज 1950 पासून तर आजपर्यंत आज 75 ते 75 वर्ष पूर्ण होत आहेत या संविधानाला. कारण 1947 ला ज्यावेळी स्वतंत्र झाला देश, 1949 ला बाबासाहेबांनी हे पूर्ण केली होती आणि 50 मध्ये हे स्वाधीन केली होती घटना समिती. म्हणून या संविधानाला आज इतकं महत्व आहे का आपण पाहतो इतर देशामधले संविधान जे आहे हे 5-5 आणि 10-10 वर्षात संपलेले, त्यांना परत बनवावं लागलं. पण आपलंच हे संविधान असं आहे का 302 पानाचं संविधान जे होतं आज ते 355 पानापर्यंत गेलंय. अनेक त्याच्यावर घटनेत अजून बदल करतायत लोक, पण बाबासाहेबांच्या संविधानाला छेडण्याचा प्रयत्न कोणी करीत नाहीत. बाहेर गेलं इथून तर हे बौद्ध राष्ट्रच आहेत हेच सांगावं लागतं बाहेरच्या बाहेरच्या कंट्रीमध्ये, आणि हे बुद्धभूमीच आहे. म्हणून बाबासाहेबांना आम्ही आज सगळे भारतीय या ठिकाणी PSI आमचे गुंजाळ साहेब, त्यानंतर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नईमभाई, आमच्या ज्येष्ठ चंद्रकांत शिंदे, त्याच पद्धतीने आमचे मुन्ना गठ्ठानी, त्याचबरोबर आमच्या रमेश सानप साहेब, आरिफ शेख, असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते, हरपाल सिंग मेहरा, त्याच पद्धतीने नामदेव लंगोटे, हे सगळे जेवढे कार्यकर्ते या ठिकाणी आज बाबासाहेबांना आम्ही संविधानाला हार घालून आज त्यांचं आम्ही स्वागत केलं आणि त्या संविधानाचा आदर केला आणि विनम्र अभिवादन केलं का असा माणूस जगात कधीतरी 100, 200, 500 वर्षांनीच कोणतरी जन्माला येतो. म्हणून बाबासाहेबांना भारतरत्न लोक का म्हणतात तर त्याचं कारण असं आहे का बाबासाहेबांसारखा विद्वान का जगात कोणीच इतक्या डिग्र्या घेतल्या नाहीत, इतक्या डिग्र्या बाबासाहेबांनी घेतलेल्या आहेत. म्हणून आजच्या दिवशी आम्ही बाबासाहेबांना वंदन करतो, अभिवादन करतो, या ठिकाणी थांबतो. आणि सगळे माझे जेवढे कार्यकर्ते या ठिकाणी बाबासाहेबांना वंदन, या ठिकाणी आम्ही खाऊ सुद्धा वाटला, जिलबी वाटली, त्या ठिकाणी समोसे वाटले आणि सर्वांनी आनंद व्यक्त केला. एवढंच आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा असो. जय महाराष्ट्र, जय भीम, जय हिंद.